गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. जसं आम्ही आमच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आम्ही डेली व्लॉग्स, फन गेम्स, इंटरव्ह्यू सेगमेंट्स असे वेगवेगळे प्रकार आमच्या व्हिडिओजमध्ये दाखवणार आहोत तुम्हाला. तसंच हा व्हिडिओ एक थोडासा वेगळा आहे. आम्ही युजली असं ट्राय करतो की आमच्या आजूबाजूला जर काही वेगळं घडत असेल, जे आम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि खूप चांगलं आहे, तर आम्ही त्या गोष्टी असे व्हिडिओज थ्रू आपल्या फ्रेंड्सपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर आज आपल्याकडे एक अरोमा थेरपिस्ट आहे, हू इज माय कझिन. तर ती आपल्याला आज अरोमा थेरपीबद्दल एक्सप्लेन करणार आहे. तिचे प्रॉडक्ट्स काय आहेत आणि हाऊ इज इट युजफुल, हे सगळं ती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लेट्स वेलकम प्रणाली. सो हिअर वी हॅव प्रणाली विथ अस. तर तू कशी आहेस प्रणाली? मी खूप मस्त आहे. युजली आम्ही एव्हरी वीक भेटतो, कारण आम्ही बाजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये राहतो. आमची मम्मी बाजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये राहते. बट तुमच्या सगळ्यांसाठी मी तिला विचारते की ती कशी आहे, आणि तू प्लीज तुझं इंट्रोडक्शन आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला दे. फर्स्ट ऑफ ऑल मी खूप मस्त आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रणाली भाबड. मी एक सर्टिफाईड अरोमा थेरपिस्ट आहे आणि गेले 2 वर्षांपासून मी माझा द सूदिंग ट्रेजर या नावाचा व्यवसाय सुरू केला आहे. आणि आज मला केतकीने इथे बोलवलेलं आहे कारण अरोमा थेरपी काय आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवावं अशी तिची इच्छा होती. आणि आज आम्हाला ऍक्च्युली वेळ मिळालाय. तर मग आज थँक्यू फॉर कॉलिंग मी. तर जसं तू आता सांगितलंस की अरोमा थेरपी, तर व्हॉट इज एक्झॅक्टली अरोमा थेरपी हे तू आपल्या फॅमिलीला सांगू शकते का? कारण मला स्वतःला पण अरोमा थेरपी काय असतं हे माहित नाही. अरोमा इज फ्रॅग्रन्स एवढंच माहिती आहे, बट व्हॉट डज इट डू, त्याचा काय इफेक्ट्स आहेत, बेनिफिट्स आहेत, हे तू आपल्या फॅमिलीला प्लीज एक्सप्लेन कर. नक्की. सो स्टार्ट एकदम बेस पासून करते मी त्याचा. लोकांना असं अरोमा थेरपी म्हटलं तर असा प्रश्न विचारल्यावर त्यांच्याकडनं असं उत्तर येतं की अरे मसाज तर आहे ते. पण मसाज फक्त मसाज नसून त्याच्यामध्ये एक होलिस्टिक हिलिंग म्हणू शकतो आपण अरोमा थेरपी. आणि कसं आहे की जसं तू म्हणालीस की अरोमा थेरपी म्हणजे अरोमा म्हणजे फ्रेग्रन्स, एक आपण जे इनहेल करतो करेक्ट. जो फ्रेग्रन्स. पण कसं आहे ना की ह्याच्यामध्ये एसेन्शियल ऑइल यूज केले जातात, ह्याच्यामध्ये सिंथेटिक फ्रेग्रन्स यूज केले जात नाही. आणि सिंथेटिक मध्ये कसं आहे की आपल्याला थेरपेटिक बेनिफिट्स मिळत नाही आणि एसेन्शियल ऑइल केल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. करेक्ट. तर त्याचे बेनिफिट्स आपल्या शरीरासाठी म्हणजे जसं की माइंड, बॉडी, सोल करेक्ट. ह्याच्यावरती त्याचा एकदम पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. करेक्ट. म्हणजे बेसिकली इंटरनल हिलिंग आपल्या बॉडीची करेक्ट. ते हेल्प करतं. बरोबर. ओके. तर मग असं हे मी इन शॉर्ट असं अरोमाथेरपी काय आहे हे लोकांपर्यंत इझी वे मध्ये सांगते. ओके. तर तुला अरोमा थेरपी बद्दल कुठून कळलं, आणि तू हा द सूदिंग ट्रेजर बिझनेस करण्याचा डिसिजन कसा घेतला? लाइक व्हॉट वाज युअर इन्स्पिरेशन टू दिस पाथ? कमिंग टू माय पर्सनल लाईफ. ओके. सो बेसिकली सूदिंग ट्रेजर आणि अरोमा थेरपी हा माझा कधी मी असं इमॅजिनही केलं नव्हतं की मी ह्या पाथ वरती येईल म्हणून. असं माझा बेस आहे, मी मॅनेजमेंट स्टडीज केलेला आहे, त्यानंतर मी MA केलं आहे ते एंटरटेनमेंट मीडियामध्ये केलेलं आहे. पण ड्युरिंग कोविड जसं आपण सगळेच घरी होतो आणि त्याच्या आधी मी बरेचसे ना असे बिझनेसेस किंवा काही जॉब्स मी असे ट्राय केलेले होते. तर ते त्यामध्ये मला तितका असा इंटरेस्ट किंवा मग काही असं सक्सेस इतका मिळाला नाही. तर मग तेव्हा मला असं वाटलं की अरे काय आहे. आणि कोविडच्या फेजमध्ये आपण सगळे घरी होतो किंवा असं फुल टाइम असं ओव्हर थिंकिंग आणि त्या गोष्टी चालू होत्या. इमोशनल, मेंटल, करेक्ट. सगळ्यांना ट्रॉमाज बरोबर. होते तेव्हा. तर मग असंच खूप कधी-कधी रात्री अशी झोप नाही यायची. मग विचार करत बसायचं, की अरे काय, काय चाललंय आपल्याबरोबर किंवा कुठे चाललंय? आणि आजूबाजूला ॲटमॉस्फिअर पण तसंच होतं. खूप सारे निगेटिव्ह न्यूज मिळायचे आपल्याला. तर त्याच्यामुळे अजून ते डिसहार्टनिंग वालं फीलिंग यायचं. आणि त्यामुळे मग असं खूप ओव्हर थिंकिंग झाल्या कारणाने मग असं बोलतो ना आपण, एक हायर सोर्स असतं आपलं. तर त्याच्याशी आपण असं कनेक्ट करतो. कोणी देवामध्ये मानतं, कोणी सोलमध्ये मानतं. तर ते प्रत्येकजण कोणाला कोणीतरी असं कनेक्ट असतं. तर त्याच्यामध्ये माझ्या हायर सोर्स बरोबर मी रोज कम्युनिकेट करायची. मी स्वतःशी कम्युनिकेट करायची, की आपल्याला काय करायचंय, आपण काय करतोय. आणि तसंच मग ओव्हरथिंक करता, करता मग मला असं वाटलं, की आपलं लाईफ पर्पज काय आहे?
तर ते लाईफ पर्पज आणि लहानपणापासून ते आत्तापर्यंत मी काय काय केलंय, काय नाही केलंय आणि किती गोष्टी गणल्यात असं म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये ते कनेक्टिंग डॉट्स आपण जसं म्हणतो, Correct. तर ते एक-एक डॉट कनेक्ट होत गेला आणि तेव्हा मला कळालं, की माझा एक लाईफ पर्पज असा आहे, की माझ्याकडे हीलिंग एनर्जी आपण म्हणू शकतो. हम्म. ते असं मला स्वतःला वाटलं. Correct. तर आणि ड्युरिंग कोविडच मला असं ऑनलाईनवरती सर्च करता मी अरोमा थेरपी हा डिप्लोमा कोर्स दिसला मला आणि मग मी लगेचच एनरोल केला कारण की मला थोडाफार इंटरेस्टही होता त्याच्यामध्ये. तर ते एनरोल केल्यानंतर मी 1 इयर डिप्लोमा केला आणि साइड बाय साइड माझं एम-ए मग चालू झालं होतं आफ्टर कोविड. तर तेव्हा आम्हाला ना प्रोजेक्ट्स असायचे, की तुम्ही म्हणजे असं बिझनेस बनवा किंवा मग त्याचे सोशल मीडिया काहीतरी असं एक हम्म. इमॅजिनरी बिझनेस चूज बिझनेस करून काहीतरी तुम्हाला करा एक्झिक्यूट असं. करायचा प्रोजेक्ट तर त्यावेळी मला असं झालं, की युनिव्हर्स आपल्याला साईन देतंय, की यू शुड की डू दिस. यू शुड डू दिस. म्हणजे Correct. आपल्याकडे ऑलरेडी नॉलेज आहे या गोष्टीचं. करेक्ट. पण ते बिझनेसमध्ये मला तसंही एक्झिक्यूट एक्झिक्युशन करायचं करेक्ट होतं. पण वे नव्हता मिळत आणि युनिव्हर्सनी मला तो वे दिला. दाखवून दिला. करेक्ट. सो प्रोजेक्ट्स वाईज मग नाव ठरवायचं होतं. मग काय कसा बिझनेस प्लॅन बनेल ह्या सगळ्या गोष्टी आणि खरंच मला या गोष्टी खूप क्वेशन्स पडायचे, की बिझनेस प्लॅन कसा बनवतात? करेक्ट. हे सगळं माहिती नव्हतं आणि ते माझ्या एम-एच्या पूर्ण जर्नीमध्ये 2 वर्षाच्या, तर मी हा बिझनेस पूर्ण असा बोलतो ना ब्रेन चाइल्ड माझं ते बॉर्न झालं द सूदिंग ट्रेजर असं. परफेक्ट. परफेक्ट. यू मस्ट म्हणजे वी ऑल मस्ट से की तू खूप चांगला डिसिजन घेतलायस फॉर हेल्पिंग पीपल टू हील. बिकॉज कोविड पासून म्हणा किंवा त्याच्या आधी म्हणा, विथ दिस वर्क स्ट्रेस सगळे जे IT जॉब्सला वगैरे आहेत, ज्यांना कॉर्पोरेट जॉब्स सिटिंग जॉब्स आहेत, त्यांना खूप हाय लेवलचा स्ट्रेस आहेत. सो हा डिसिजन तू खूप चांगला घेतला दॅट यू आर गिव्हिंग अ वे फॉर पीपल टू हील थ्रू युअर एसेन्शियल ऑइल्स जे आणि ऍब्सोल्युटली हर्बल हां. असणार आहे. हां. मला एक ॲड करायचंय त्याच्यामध्ये, की माझा अजून एक असा थॉट आहे, की आपण नेचरकडनं ना खूप गोष्टी घेतो. म्हणजे करेक्ट. एक आपलं नेचर आहे ना, हे स्वतः खूप स्वतःलाच हील करतं. करेक्ट. त्याला अशी हील करायची गरज नाही पडत. पण वी ह्युमन बीइंग्स आपण नेचरकडनं खूप गोष्टी घेतो. म्हणजे हम्म. प्रत्येक करेक्ट. गोष्ट आपली कडूनच नेचरकडनंच येते. बरोबर. येते असं. तर मग आपण रिटर्नमध्ये काय देतोय नेचरला? करेक्ट. है ना? करेक्ट. तर एक अरोमा थेरपी आणि त्याच्यामध्ये एसेन्शियल ऑइल यूज केले जातात, जे आपल्या झाडांपासून म्हणजे झाडांच्या प्रत्येक पार्टमधून पानांपासून, फुलांपासून, रूट्स पासून म्हणा, तर ते एक्स्ट्रॅक्ट करून त्याचं ऑइल काढलं जातं ओके. आणि ते प्युअर ऑइल त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं, की थेरपेटिक बेनिफिट्स आहेत त्याच्यामध्ये, तर ते माणसाला हील करतं आणि जर ते माणसाला हील केलं, मी एक वे आहे असं समजते, की करेक्ट. माझ्या थ्रू काही लोकं हील होतील. ते हील झाल्यानंतर ते अजून कोणाला तरी हेल्प करेक्ट. करू शकतील. करेक्ट. तर ते वे चेन ऑफ हीलिंग असं म्हणू करेक्ट. शकतो. करेक्ट. अग्री. खूप आय मीन इट इज अ व्हेरी नाईस डिसिजन जो तू घेतलायस. तर आता ह्या सगळ्यामध्ये जसं तू एसेन्शियल ऑइल्स बद्दल वगैरे सांगितलं, हं. तर त्याचं सायन्स काय आहे? अरोमाथेरपी काम कसं करतं? आणि कोणत्या प्रकारचे एसेन्शियल ऑइल्स तू यूज करतेस आणि कसे यूज करतेस? हे तू आपल्या ऑडियन्सला सांगू शकतेस ओके. का? आता असेन्शियल ऑइल मेन असेन्शियल ऑइल काय आहे? मी आधी ते एक्सप्लेन करते. जसं असेन्शियल ऑइल हे मी मगाशी आता म्हटलं, की जे झाडांपासून रूट्स जे काही झाडांचा कोणताही पार्ट हम्म. पानं म्हणा, फुलं, ब्रांचेस वगैरे जे काही त्यातून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. आता त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शनचे पण मेथड्स आहे. तर मग त्याच्यामध्ये स्टीम डिस्टिलेशन किंवा कोल्ड प्रेस मेथड ह्या प्रोसेसनी ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. आता एसेन्शियल ऑइलची जी प्युरिटी किंवा क्वालिटी जशी आपण म्हणतो चांगली असली पाहिजे, तर त्याचे चांगले बेनिफिट्स मिळतात. करेक्ट. ठीक आहे. तर ते एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याची जी प्युअर एकदम कॉन्सन्ट्रेटेड म्हणतात त्याला. व्हॉलेटाईल असतं ते. तर ते आपण ते डायरेक्ट स्किनवरती वगैरे असं अप्लाय नाही करू करू शकत. शकत. असं ओके. आहे. म्हणजे एकदमच म्हणजे डायल्यूट करून वगैरे आपल्याला ते यूज करावं तेव्हा ती लागतं. प्रोसेस केली जाते आणि मगच ते यूज करतात. डायरेक्टली प्लांट्सचा काढून आपण नाही नाही करू करू शकत. शकत. मग आता एसेन्शियल ऑइल काय आहे हे तर सांगितलं मी. आणि त्याच्यामध्ये आता बरेचसे एसेन्शियल ऑइल आहे. जसं की आता कॉमनली आपल्याला माहिती आहे की लव्हेंडर म्हणजे करेक्ट. एसेन्शियल ऑइल म्हटलं तर लोकांच्या डोक्यामध्ये तर ते एक लव्हेंडर एक येतं. लव्हेंडर झालं, टी ट्री झालं, युकलिप्टस झालं, रोज झालं. हे असे बरेचसे म्हणजे अनेक
टाइप्स आहेत त्याच्यामध्ये आणि प्रत्येकाचा वेगळे वेगळे बेनिफिट्स आहे किंवा वेगळ्या वेगळ्या ह्याच्यासाठी यूज केले जातात. आता एसेन्शियल ऑइल हे स्पिरिच्युअलिटीमध्ये पण यूज केलं जातं. जसं की आपण म्हणू शकतो आपण जेव्हा देवपूजा वगैरे करतो तेव्हा आपण अगरबत्ती लावतो, धूप लावतो. त्यातूनही आपल्याला अरोमाज येतात. मेडिटेशनला बसतो तेव्हा बरेचसे लोक आजकाल कॅन्डल्सचा वापर करतात. जे फ्रेग्रन्स कॅन्डल्स आहेत ते यूज करतो. आणि नॉर्मली डे टू डे लाईफमध्ये तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून एसेन्शियल ऑइल टाकून तुम्ही वापरू शकता. तर असे काही वेज आहेत एसेन्शियल ऑइल यूज करायचे. आणि माइंड म्हणजे जसं की आता इमोशन, स्ट्रेस वगैरे आहे, तर स्ट्रेस कमी करण्यासाठी हेल्प करतं. परत मग आपल्याला स्किन, माइंडचं सांगितलं, सोलचं सांगितलं, आता स्किनवरती. तर जसं काही आपल्याला पिंपल्स आहेत किंवा कुठे काही असे डाग आहेत किंवा मग काही एलर्जीज वगैरे होतात किंवा बर्निंग वगैरे होतं, कधी जखम वगैरे झाली, तर त्यासाठीही एसेन्शियल ऑइल्स यूज केले जातात. ओके. तर मग मी आता हे एक डायग्राम घेऊन आलेली आहे. तर ह्याच्या थ्रू ना ह्याचं कसं काम करतं तर मी ते सायंटिफिक वे सांगते. तर आता इथे जसं दिसत असेल हे एक फ्लावर आहे, ठीक आहे. ह्याचा एक पर्टिक्युलर फ्रेग्रन्स आहे. तो जेव्हा इनहेल केला जातो तर त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ते आपल्या नेझल कॅव्हिटी थ्रू आतमध्ये जातात. मग ते ऑल फॅक्टरी बल्ब असतं आपल्या इथे. तर त्यातून ते ऑल फॅक्टरी न्यूरॉन्स पर्यंत पोहोचतं आणि ते जे न्यूरॉन्स मध्ये जेव्हा ते जातात तर ते लिम्बिक सिस्टम असते आपली, त्याच्यापर्यंत ते पोहोचवतो. आणि लिम्बिक सिस्टम आपलं जे असं सिस्टम आहे की ज्याच्यामध्ये आपले मेमरीज म्हणा, इमोशन्स म्हणा, हे ते स्टोअर करतं. प्लस आपले जे हॉर्मोनल चेंजेस वगैरे होतात तर ते त्याच्या थ्रू होतात. आणि इथे गेल्यानंतर एक केमिकल रिॲक्शन होते. तिथून मग ते केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर ते आपल्या बॉडीमध्ये आपलं जे काही सेल्स असतात ते डिस्ट्रीब्यूट करायचं काम करतात. ओके. तर एक सिंपल वे आहे एक्सप्लेन करायचं. तर तू या डायग्राम थ्रू आणि बाकी खूप ब्रीफ इन्फॉर्मेशन तू शेअर केली अबाउट अरोमा थेरपी, तर आपल्या सगळ्यांना, फुल फॅमिलीला, मला पण कळलं असेल की व्हॉट इज अरोमा थेरपी. इट इज मच मोर देन मसाज अँड जस्ट अरोमा. ते कसं काम करतं, त्याच्यामध्ये काय यूज होतं, काय काय असतं. तर थँक्यू सो मच फॉर दॅट. आता तुला ह्याच्याबद्दल काही सेफ्टी टिप्स वगैरे सांगायचे आहेत का आपल्या ऑडियन्सला? येस, सेफ्टी आणि टिप्स मध्ये बेसिकली आता जसं मी आधी एक्सप्लेन केलं की एसेन्शियल ऑइल हे डायरेक्ट यूज नाही करू शकत. ते नेहमी आपल्याला एका कॅरियर ऑइल मध्ये किंवा मग वेगळ्या वेगळ्या वेज मध्ये त्याला डायल्यूट करावं लागतं आणि मग यूज करावं लागतं. मोस्ट प्रॉबेबली हा बेसिक आहे की ऑइल, एसेन्शियल ऑइल हे नेहमी कॅरियर ऑइल मध्येच मिक्स करून लावावं. आणि टिप्स हे आहे की जेव्हाही तुम्ही एसेन्शियल ऑइल घेता तर ते एसेन्शियल ऑइल घेतल्यानंतर मेन त्याची प्युरिटी चेक करा तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही आणल्यानंतर ते डायल्यूट करून वापरा. त्याच्यानंतर तुम्हाला जर कोणते एलर्जीज असतील किंवा कशाचे काही जसं म्हणता ना शेंगदाण्याचं एलर्जी असेल एखाद्याला तर त्यांनी शेंगदाण्याचं तेलही वापरू नये. करेक्ट. असं. तर मग तसं तुम्ही आधी तुमच्या फिजिशियनला वगैरे असं कन्सल्ट करून एकदा तुम्ही एसेन्शियल ऑइल घ्या. आणि त्यानंतर प्रेग्नंट वुमेन आहेत किंवा लहान मुलं आहेत किंवा मग ओल्ड लोक आहेत ज्यांना काही त्रास आहे तर त्यांनी आपल्या अगेन डॉक्टरांना विचारावं, सुपरविजन. येस, आणि मग यूज करावं. बट स्ट्रिक्टली मी रिकमेंड करेल की प्रेग्नंट वुमेन्सनी तो यूज करू नये, कारण की त्याचा इफेक्ट जास्त म्हणजे ते बाळापर्यंतही जातो. ओके. सो नॉट रिअली रिकमेंडेड फॉर प्रेग्नेंट वुमेन. तर तू आता एवढं सगळं इन्फॉर्मेशन शेअर करायचं, तर मला एक क्वेश्चन आहे की हे अरोमा थेरपी काहीतरी न्यू आहे का मार्केटमध्ये? म्हणजे कारण म्हणजे मी हे खूप रिसेंटली ऐकते. रिसेंटली म्हणजे जेव्हापासून प्रणाली हे करते तेव्हापासूनच मी अरोमा थेरपी बद्दल ऐकते. बट हे काही नवीन कॉन्सेप्ट आहे का? म्हणजे नवीन कॉन्सेप्ट तर नाही आहे. अरोमा थेरपी हे इजिप्शियन्स यूज करायचे, जे की 3400 इयर्स BC पासून चालत आलेलं आहे. आणि आपल्या भारतामध्ये आयुर्वेद हे आहे, तर त्याच्यामध्ये हे जसं की तुलसी, वेटिवर, सँडलवूड ह्याचे ऑइल्स किंवा मग हर्ब्स यूज केले जायचे. आणि जसं ग्रीसमध्ये वगैरे पण 20th सेंचुरीला लव्हेंडर एसेन्शियल ऑइल यूज करून एक सायंटिस्ट होते, ते त्यांचा हात भाजला गेला. तर मग त्यांनी ते ऑइल घेतलं आणि त्यांनी अप्लाय केलं.
तर त्यांना ते त्याच्यामध्ये हिलिंग मिळाली आणि तिथून मग ती सुरुवात झाली आणि मग बरेचसे असे वेगळ्या वेगळ्या देशांमधून वेगळे वेगळे एसेन्शियल ऑइल्स येतात. ओके ओके. तर थँक्यू, तू एवढं एक्सप्लेन केलंस की हा आता आम्हाला कळलं की हे किती ओल्ड कॉन्सेप्ट आहे. मला असं वाटत होतं की दिस इज समथिंग न्यू, 2-3 वर्षांपासून आलंय, बट तुझं इन्फॉर्मेशन जे तू आम्हाला सगळ्यांना सांगितलं ते खरंच खरंच खूप छान होतं. तर आज प्रणालीने आपल्यासाठी तिचे काही हे प्रोडक्ट्स आणलेत, जे ती आपल्याला एक्सप्लेन करेल की ह्यातलं कोणतं प्रोडक्ट काय आहे आणि ते कशासाठी यूज होतं. थँक्यू फॉर कॉलिंग मी आणि तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे मी. आय थिंक यातलं तू बाथ सॉल्ट ऑलरेडी एक यूज केलेलं आहे. करेक्ट करेक्ट. आणि बट बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते तरी आम्हाला सांगशील की एक्झॅक्टली काय आहे आणि कसे यूज होतात. येस. सो हे शॉवर जेल आहे अंघोळीसाठी आणि रोज लव्हेंडर ह्या फ्रेग्रन्समध्ये आहे. त्याच्यामध्ये सँडलवूड पण आहे. रोज लव्हेंडर हे एक फ्लोरल फ्रेग्रन्स आहे आणि सँडलवूड थोडंसं ग्राउंडिंग आणि सुदिंग ह्याच्यासाठी यूज केलं जातं. ओके. त्यानंतर आहे माझ्याकडे बाथ सॉल्ट. बाथ सॉल्टमध्ये पण अगेन रोज लव्हेंडर हे आहे आणि एक मसल सुदिंग आहे. जे मसल सुदिंग ज्यांचे मसल्स टाईट होतात किंवा पेन होतात, क्रॅम्प्स येतात, तर त्यासाठी ते यूज केले जातात. इवन जॉईंट पेन्स ज्यांचे असतात त्यांनी जर पाय गरम पाण्यामध्ये सॉल्ट टाकून बुडवून बसले 15 ते 20 मिनिटं तर तरी त्यांना रिलॅक्सिंग वाटेल. करेक्ट. तर मी हा प्रोडक्ट यूज केलाय, तर मला ह्याचा रिव्ह्यू द्यायचा आहे. तर हा बाथ सॉल्ट मी यूज केला आणि ट्रस्ट मी गाईज हे खूप अमेझिंग आहे. इफ यू वॉन्ट टू स्लीप अ व्हेरी पीसफुल स्लीप, तुम्ही हे रात्री तुमच्या अंघोळीच्या गरम पाण्यात टाका इन द बकेट अँड देन हॅव अ गुड बाथ अँड स्लीप. तुम्हाला खूप छान झोप येईल. इथे आज जर सुमित असता तर त्यांनी पण अग्री केलं असतं, बिकॉज वी बोथ ऑफ अस हॅव यूज्ड दिस. त्यांनी आम्हाला हे आधी पण हे गिफ्ट दिलंय. तर आय विल हायली रिकमेंड की तुम्ही सगळ्यांनी हे ट्राय करा. ऑल्सो हे सगळे प्रोडक्ट्स पण ट्राय करा. हे आहे आपलं बॉडी स्क्रब जे ऑरेंज व्हॅनिला फ्रेग्रन्समध्ये आहे. हे तू असं वरतून स्मेल करू शकते. हे आपलं समर स्पेशल होतं आणि खूप डिमांड होतं ह्या प्रोडक्टला, मँगो फ्लेवर बॉडी स्क्रब. खूप अमेझिंग स्मेल आहे गाईज. यू शुड रिअली आणि ट्राय हे 2 लिप बाम आहेत. एक रोज मध्ये आहे आणि एक कॉफी मध्ये आहे, जे कॉफी लवर्स आहेत त्यांच्यासाठी स्पेशल. ओके. आणि हे हर्बल ऑइल आहे. हे हेअर ग्रोथ, हेअर फॉल आणि किंवा ज्यांचे अर्ली ग्रे होतात तर ते कंट्रोल करण्यासाठी हे हर्बल हेअर ऑइल यूज केलं जातं. अमेझिंग अमेझिंग. सो गाईज हे सगळे प्रोडक्ट्स आहेत, हे सगळे तिने तिचे हँडमेड प्रोडक्ट्स आहेत. तर आय विल रिअली रिकमेंड की तुम्ही हे सगळ्यांनी हे ट्राय करा. आम्ही पण हे सगळे यूज करून परत एकदा तुम्हाला ह्याच्या सगळ्यांचे रिव्ह्यूज पण देऊ. तर आता हे आपल्या व्ह्युअर्सला जर तुझ्याकडे ऑर्डर करायचं असेल तर त्यांनी हे तुझ्याकडे कसं ऑर्डर करायचं ह्याची प्रोसेस तू त्यांना एक्सप्लेन कर. ओके. माझं जे द सूदिंग ट्रेजर नावाचं पेज आहे इंस्टाग्रामवरती, त्याची डिस्क्रिप्शन सुमित आणि केतकीला मी सांगेल की डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करा. माझे हे जे प्रोडक्ट्स आहे हे एकदम स्मॉल बॅचेसमध्ये प्रिपेअर केले जातात, ऑर्डरनुसार प्रिपेअर केले जातात. याच्यामध्ये एसेन्शियल ऑइल यूज केलेलं आहे मी. आणि हे जे शॉवर जेल आहे ह्याची लाईफ आहे हे 1 इयर तुम्ही यूज करू शकतात एकदा परचेस केल्यानंतर. आणि जे काही प्रोडक्ट्स तुम्ही एकदा परचेस केल्यावर ओपन कराल तर ते विदिन 2 to 3 मंथ्समध्ये तुम्हाला ते यूज करून संपवावे लागतील. तर आता तिने तुम्हाला एक्सप्लेन केलं. तिची इंस्टाग्रामचा पेज तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती आता करंटली फ्लॅश होताना दिसत असेल. तर गाईज नक्की फॉलो करा. आणि मला प्रणालीसाठी एक क्वेश्चन आहे की तू आपल्या व्ह्युअर्ससाठी काही ऑफर्स आणि डिस्काउंट्स ठेवलेस का? हो, नक्कीच आहेत काही ऑफर्स आणि डिस्काउंट्स. तर मग त्याचा कुपन कोड तुम्ही वापरून मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तर नक्कीच तुम्हाला डिस्काउंट मिळेल. कुपन कोड पण आता आम्ही स्क्रीनवरती फ्लॅश करतोय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आम्ही हे टाकणार आहे. तर जेव्हा तुम्ही हे ऑर्डर कराल तर तुम्ही केतकी 10 असा कुपन कोड तिला सेंड करा. तर ती तुम्हाला जे ऑफर्स आहेत आपल्यासाठी ते तुम्हाला अवेल करायला मिळतील. तर थँक्यू सो मच प्रणाली फॉर शेअरिंग ऑल द इन्फॉर्मेशन, अरोमा थेरपी एक्सप्लेन करण्याबद्दल, तुझ्या प्रोडक्ट्सची नॉलेज दिल्याबद्दल. तर आपल्या व्ह्युअर्सला पण आता भरपूर काही कळलंय अरोमा थेरपीबद्दल. सो थँक्यू फ्रॉम देम एज वेल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर आजचा हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. परत भेटूया अशाच एका न्यू व्हिडिओमध्ये. टिल दॅन ओके, बाय.